नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मिळत आहे 5,000 ते 20,000 रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती. पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी कशा पद्धतीने शिष्यवृत्ती मिळत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मिळत आहे 5,000 ते 20,000 रुपयाची शिष्यवृत्ती. पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया काय आहेत संपूर्णपणे या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना अपडेट. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, जी गरजू बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देते. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थी आता उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. बघा, बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना. या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय व अभियांत्रिकी सारख्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब कामगार कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा बोजा कमी करणे आणि त्यांना अधिक चांगल्या जीवनशैलीकडे नेणे. शिष्यवृत्तीमुळे शिक्षणामध्ये खंड पडत नाही आणि विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती देखील करू शकतात. बघा, पात्रता निकष म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. पहिलं आहे, कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे. दुसरं आहे, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. तिसरं आहे, मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने किमान 50% गुण मिळवलेले असावेत. जर नोंदणीकृत कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिलाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. हे झालं एकूणच महत्त्वाच्या अटी म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यानंतर शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे, स्कॉलरशिप अमाऊंट, तेही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. बघा, शैक्षणिक स्तरावर आधारित शिष्यवृत्तीची रक्कम पुढील प्रमाणे. शैक्षणिक स्तर आणि वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम. इयत्ता 1 ते 7वी पर्यंत 2,500. इयत्ता 8वी ते 10वी म्हणजे 8 ते 10 साठी 5,000 आणि 11वी 12वी साठी 10,000. पदवी शिक्षणासाठी 20,000 आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000. वैद्यकीय शिक्षणासाठी 1,00,000 आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 25,000. अशा पद्धतीने या ठिकाणी स्कॉलरशिप अमाऊंट असणार आहे. बघा, ॲप्लिकेशन प्रोसेस म्हणजे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला MAHABOCW.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. शिष्यवृत्ती योजना या विभागात तुम्हाला जावं लागणार आहे. अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा आणि अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करून प्रिंट घेऊन ठेवा. आणि ऑफलाईन अर्जासाठी जवळच्या बांधकाम कामगार मंडळ कार्यालयात जावं लागणार आहे. फॉर्म घेऊन वेबसाईटवरती डाउनलोड करा आणि एकूणच पूर्ण फॉर्म योग्यरित्या भरा आणि कागदपत्रांसह कार्यालयात जमा करा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कशी असणार आहेत बघा. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. कामगार नोंदणी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र. दुसरं आहे, विद्यार्थी किंवा पालकांचे आधार कार्ड. तिसरं आहे, रेशन कार्ड म्हणजे कुटुंबाचा पुरावा. त्यानंतर बँक पासबुक म्हणजे तेही आधार लिंक असलेले. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, शाळा किंवा कॉलेजचा बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील परीक्षेची मार्कशीट आणि पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर. अशा पद्धतीने ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत. बघा, उच्च शिक्षणासाठी एकूणच ही सुवर्ण संधी असणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे आता विद्यार्थी वैद्यकीय अभियांत्रिकी, संगणक शिक्षण यासारख्या महागड्या अभ्यासक्रमात प्रवेश देखील घेऊ शकतात. ही शिष्यवृत्ती केवळ एक आर्थिक मदत नसून ती विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची दिशा देते. शिक्षणात गुंतवणूक म्हणजे भविष्यातील पिढीमध्ये परिवर्तन घडवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. बघा, बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना ही एक सामाजिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त योजना आहे, जी शिक्षणाचा अधिकार हे सर्वांसाठी समान करण्याचा प्रयत्न करते. या योजनेद्वारे कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सातत्याने सोय होते, ज्यामुळे त्यांचे शिक्षण हे नियमितपणे आणि अडथळ्याशिवाय सुरू राहते, जे त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अत्यावश्यक आहे. शिष्यवृत्तीचा योग्य फायदा घेण्यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना आहे, म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी 5 ते 20 हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळत आहे. एकूणच पात्रता, कागदपत्र आणि अर्ज प्रोसेस म्हणजे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.